छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय. मित्रांनो, मी सागर मधने. सध्या मी आहे महाबळेश्वर मध्ये आणि आज मी तुम्हाला घेऊन जातोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा प्रतापगड किल्ला दाखवण्यासाठी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे याच किल्ल्यावर महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. जावळीच्या घनदाट जंगलामधला एक दुर्गम किल्ला ज्याला फार मोठा इतिहास आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा किल्ला प्रचंड प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावरती पाहण्यासारख्या कोणकोणत्या गोष्टी आहेत किंवा या किल्ल्याचा इतिहास काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. किल्ले प्रतापगड समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर असलेला किल्ला. तब्बल 52 एकरांचा परिसर. शत्रूच्या मनात धडकी भरवणारी उंची. सभोवताली जावळीचं किर्र जंगल. महाराजांनी अफजल खानाचा वध केला हीच ती जागा म्हणजे किल्ले प्रतापगड. प्रतापगड किल्ल्यावरती आपण पोहोचलेलो आहोत. इथं पार्किंगची सुविधा आहे. गाडी आपण जेमतेम किल्ल्यावरतीच घेऊन येऊ शकतो. इथून फक्त 5 मिनिटं चालत पुढे जावं लागेल. त्यानंतर आपण किल्ल्याचा जो पायरी मार्ग आहे तिथपर्यंत पोहोचू. बघू शकता इथे पार्किंगची मोठ्या प्रमाणामध्ये चांगली सोय आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रतापगड किल्ल्याचा जो एक बुरुज आहे तो आपल्याला पाठीमागे पाहायला मिळतोय. तर इथून आता आपण 5 मिनिटं चालत पुढे गेल्यानंतर पायऱ्यांजवळ पोहोचू. प्रतापगड किल्ला ज्या डोंगरावर आहे त्याला पूर्वी ढोरप्या डोंगर असं म्हटलं जायचं. महाराजांनी प्रतापगड जिंकण्यापूर्वी हा डोंगर आदिलशाहीच्या ताब्यात होता. जावळीचा चंद्रराव मोरे जो आदिलशाहीचा सरदार होता तो या किल्ल्याचा सुभेदार होता. महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांना विनंती केली, तुम्ही हिंदू आहात, स्वराज्यात सामील व्हा. परंतु त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे महाराजांनी जावळीवर स्वारी करून हा किल्ला जिंकून घेतला. इकडे चंद्रराव मोऱ्यांचा सपाटून पराभव झाला आणि तिकडे विजापूरची आदिलशाही हादरली. त्यानंतरचा इतिहास तुम्हा सगळ्यांना माहित आहे. विजापूरचा दरबार भरला. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई, तिने विडा उचलायला सांगितला. कोण जाणार छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारायला. आणि त्यानंतर विजापूरच्या दरबारात विडा उचलून अफजल खान महाराष्ट्रात आला. आणि याच प्रतापगडावर महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि सह्याद्रीच्या नरसिंहाचा पराक्रम अवघ्या जगानं पाहिला. प्रतापगड किल्ल्याच्या जवळपास 90 पायऱ्या चढून वरती आल्यावर किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या जवळ आपण पोहोचतो, जे की तुम्हाला माझ्या मागे पाहायला मिळेल. फार भक्कम असं प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला काही नक्षीकाम केलेलं आहे. दोन्ही बाजूला शरभशिल्प कोरलेले आहेत, जे की शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक म्हणून शिवकाळामध्ये प्रत्येक किल्ल्यांच्या मुख्य प्रवेशद्वारांवरती शरभशिल्प कोरली जायची. तर इथून आता आपण आतमध्ये जाऊयात. पहिल्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला हा नक्षीदार दगड पाहायला मिळाला. बघू शकता कमळ पुष्पासारखी या दगडाची रचना आहे आणि त्याच्या बरोबर मध्ये एक होल आपल्याला पाहायला मिळते. अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की हे नेमकं कशासाठी तयार केलेलं असावं. तर पूर्वीच्या काळी लाईट नव्हत्या, मशाली पेटवल्या जायच्या आणि मशाल पेटवल्यानंतर या ठिकाणी अशी ती मशाल खोचली जायची आणि ती मशाल खोचण्यासाठी मध्ये असं गोलाकार छिद्र ठेवलेलं आहे. प्रतापगड किल्ल्यावर जाण्यासाठी शिवकाळामध्ये जो मुख्य मार्ग होता तो इथं समोरच्या बाजूला आहे आणि हा जो मार्ग आहे तो नंतरच्या काळात तयार केलेला आहे. या मार्गाने आपण थेट समोर भवानी मातेच्या मंदिराकडे जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रतापगड किल्ल्यावरती जाण्यासाठी
जो प्रमुख राजमार्ग होता ना, तो आपल्याला इथे मागे पाहायला मिळतोय. खर तर एक महत्वाची गोष्ट अशी, जवळपास 100 वर्ष हा जो मार्ग आहे तो दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेला होता. म्हणजे या बाजूला जो मार्ग आहे तिथूनच बरेच लोक किल्ल्यावरती आजही जातात. पण पूर्वीच्या काळी म्हणजे शिवकाळामध्ये जो मुख्य राजमार्ग होता तो या बाजूला 2 कमानींचं प्रवेशद्वार आहे, जे आपल्याला इथूनच पाहायला मिळेल. वा, पाहू शकता हे प्रवेशद्वार कसं आहे. इथे एक कमानी प्रवेशद्वार आणि असंच प्रवेशद्वार आतल्या बाजूला. आणि इथून वरती गेल्यावर भवानी मातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे. पण सध्या परिस्थिती अशी आहे, जवळपास 100 वर्ष हा मार्ग दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली असल्यामुळे इथून सध्या कोणीही किल्ल्यावरती जात नाही. पण या प्रवेशद्वाराचं बांधकाम पाहिलं ना तर अतिशय भक्कम अशा स्वरूपाचं आहे. महाराजांनी हा गड जिंकल्यानंतर 1656 साली या गडाचे बांधकाम सुरू केले. मोरोपंत पिंगळे आणि हिरोजी इंदुलकर हे त्यावेळचे स्वराज्याचे अभियंते होते. महाराजांच्या आज्ञेवरून मोरोपंत पिंगळे यांनी हा गड बांधून पूर्ण केला. हा जो मार्ग आहे प्रतापगड किल्ल्यावरील जुना राजमार्ग आहे, जो सध्या बंद आहे. इथूनच असा मार्ग होता जो दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली पूर्ण दबून गेला होता. आणि मागच्या बाजूला जो नगारखाना आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या मात्र तिकडे जाण्यासाठी कुठलाही मार्ग नाहीये. आणि तुम्ही बघू शकता हे जुनं प्रवेशद्वार. या ठिकाणी हे जे प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतंय ते जवळपास 100 वर्ष दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली पूर्ण दबून गेलं होतं. मागच्या काही वर्षांपूर्वी या ठिकाणी संवर्धनाचं काम करताना इथली दगड माती बाजूला करून हे प्रवेशद्वार मोकळं करण्यात आलं. पण इथूनच पुढे त्या नगारखान्याकडे जाण्यासाठी राजमार्ग होता, तो मात्र सध्या बंद झालेला आहे. भवानी मातेच्या मंदिराकडे जाणाऱ्या जुन्या मार्गावर आपल्याला नगारखाना दिसतो. मात्र सध्या हा मार्गच बंद असल्यामुळे आपल्याला नगारखाना जवळून पाहता येत नाही. शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. हा इतिहास आपण सगळ्यांनी अभ्यासलाय. ज्या वेळी आपण शाळेचं पाठ्यपुस्तक उघडतो ना, त्यावेळी प्रतापगडाची माहिती आपण वाचत असताना या बुरुजाचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा पद्धतीचा बुरुज आहे. त्यावरती ध्वजस्तंभाची सुद्धा जागा आहे आणि त्या बुरुजावरती जाण्यासाठी पायऱ्यांचा सुद्धा मार्ग आहे. फार सुंदर बुरुज आहे. अगदी गुगलवरती किंवा कुठल्याही सोशल मीडिया अकाउंटवरती प्रतापगड सर्च केल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी याच बुरुजाचा फोटो पाहायला मिळतो. या ठिकाणी प्रतापगड किल्ल्यावरील शिवकालीन भवानी मातेचं मंदिर आहे. या बाजूला प्रतापगडावर असलेल्या या भवानी मातेच्या मंदिरात आई भवानीची शिवकालीन मूर्ती आहे. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनीच हे मंदिर गडावर बांधून घेतले होते. याच मंदिरात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. याच तलवारीने हंबीररावांनी प्रतापगडाच्या लढाईत मोठा पराक्रम गाजवला होता.
प्रतापगड किल्ल्यावर भवानी मातेच्या मंदिरासमोरच आपल्याला या शिवकालीन तोफा पाहायला मिळाल्या. खरं तर यातल्या बहुतांशी तोफा या लहान आकाराच्या आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की यातल्या काही तोफा या खांद्यावरती घेऊन तोफगोळे फेकले जायचे आणि म्हणून या लहान तोफा आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. प्रतापगड किल्ल्यावरील श्री केदारेश्वर मंदिराच्या समोर सध्या आपण आहोत. खरं तर या मंदिराविषयी एक गोष्ट अशी सांगितली जाते, छत्रपती शिवाजी महाराज याच जागेवरती भवानी मातेचं मंदिर बांधणार होते. ज्या वेळेला इथं खोदकाम करण्यात आलं त्यावेळेला एक शिवलिंग सापडलं आणि मग महाराजांनी असा विचार केला की या जागी ते शिवलिंग प्रस्थापित करून एक मंदिर बांधूयात आणि मग या ठिकाणी केदारेश्वर महादेवाचं मंदिर उभं राहिलं आणि जे भवानी मातेचं मंदिर आहे ते इथूनच खालच्या बाजूला महाराजांनी नव्यानं ते पुन्हा मंदिर बांधलं. आणि या मंदिरामधल्या शिवलिंगाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं की जे शिवलिंग आहे ते इतकं मोठं आहे की जवळपास 25 ते 30 माणसांनी एकाच वेळी ते शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न जर केला ना, जागेवरून हलवू सुद्धा शकत नाही. इतकं भव्य शिवलिंग या मंदिराच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधली ही मजबूत अशी तटबंदी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आणि या किल्ल्यावरती आता नव्यानं बरंचसं बांधकाम करण्यात आलेलं आहे, जे आपल्याला इथं दिसतंय. भवानी मातेचं मंदिर सुद्धा त्याच ठिकाणी आहे. आणि या किल्ल्यावरील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण जागा म्हणजे किल्ल्यातून बाहेर पडण्याचा जो एक गुप्त मार्ग असतो किंवा चोरवाट असते ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी पाहू शकता आपण इथून पायऱ्यांनी खाली जाऊ शकतो. युद्धाच्या प्रसंगी किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जात असे. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव हा दरवाजा खालून बंद केला आहे. प्रतापगड किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या टोकावर अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं अश्वारूढ स्मारक आपल्याला पाहायला मिळतं. प्रतापगड किल्ल्यावरील सगळ्यात उंच जागी मी सध्या आहे आणि याच ठिकाणी आपल्याला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं हे अश्वारूढ स्मारक पाहायला मिळतं. या स्मारकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या स्मारकाची उंची जवळपास 36 फूट आहे. म्हणजे महाराजांचं जे अश्वारूढ स्मारक आहे ते 16 फूट आणि त्याच्या खालच्या बाजूला जे बांधकाम आहे ते जवळपास 20 फूट. असं 36 फुटाचं एक भव्य स्मारक आपल्याला प्रतापगडाच्या सगळ्यात वरच्या टोकावरती पाहायला मिळतं. आणि या स्मारकाचं अश्वारूढ स्मारकाचं जर वजन आपण पाहिलं ना तर जवळपास 4.5 टन वजन आहे. म्हणजे आजच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर 4,500 किलो एवढं या शिवप्रभूंच्या स्मारकाचं वजन आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की एवढं वजनदार स्मारक किल्ल्यावरती कसं आणलं असेल. याचं उत्तर असं की हा अखंड पुतळा या ठिकाणी आणला नव्हता, तर काही छोट्या छोट्या पार्ट्समध्ये तो या ठिकाणी आणला होता आणि या ठिकाणी ते पार्ट्स जोडून मग हे शिवप्रभूंचं अश्वारूढ स्मारक या ठिकाणी उभं राहिलं. आणि 1957 साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या स्मारकाचं अनावरण करण्यात आलं होतं किंवा उद्घाटन करण्यात आलं होतं. बघू शकता स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये बसवलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे महाराष्ट्रातल्या सगळ्यात सुंदर स्मारकांपैकी एक अश्वारूढ स्मारक आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. प्रतापगड किल्ल्याची ही अतिशय मजबूत अशी तटबंदी आपण पाहतोय. आणि पूर्वीच्या काळी किल्ल्यावरून समोरच्या भागामधून जर शत्रू सैन्य येत असेल तर त्या शत्रू सैन्यावर लक्ष ठेवण्यासाठी या तटबंदीला अशा खोबण्या तयार केल्या जायच्या, जंग्या, त्या आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आणि इथून आपण खालच्या प्रदेशातून जर शत्रू सैन्य येत असेल तर त्या शत्रू सैन्यावर लक्ष ठेवण्यासाठी या अशा जंग्या पूर्वी किल्ल्यांच्या तटबंदीला तयार केल्या जायच्या. प्रतापगड किल्ला जावळीच्या घनदाट जंगलामध्ये येतो, त्यामुळेच किल्ल्याच्या चारही बाजूने आपल्याला घनदाट झाडी पाहायला मिळतात. तशीच झाडी किल्ल्यावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, बघू शकता. आणि या ठिकाणी जुन्या काळातली रांजणासारखी एक रचना दिसते. नक्की रांजण आहे की आणखी काही माहीत नाही. बघू शकता पूर्ण असं गोलाकार भांडा असल्यासारखं वाटतंय. प्रतापगड किल्ल्यावरील हा पाण्याचा एक तलाव आपल्याला पाहायला मिळतोय, बघू शकता. विशेष म्हणजे 12ही महिने यामध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर या किल्ल्यावरती बरंचसं बांधकाम स्वतः महाराजांच्या काळामध्येच करण्यात आलं होतं. आणि त्यातलाच एक महत्त्वाचा इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार म्हणजे हा बुरुज. प्रतापगड किल्ल्यावरती बुरुजाकडे जात असतानाच आपल्याला ही जुन्या काळातली 2 दगडी जाती पाहायला मिळाली. तुम्ही बघू शकता, फार मोठी जाती आहे ती. म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपण खेडेगावात घराघरामध्ये पूर्वी जाती पाहायचो, त्याच्यापेक्षा ही जाती मात्र फार भव्य आहेत. म्हणजे 2-3 माणसं सुद्धा ही सहज उचलू शकणार नाहीत, इतकी वजनदार असावीत ही जाती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोरणा, राजगड किंवा लोहगड, विसापूर अशा बऱ्याच किल्ल्यांप्रमाणे या बुरुजाची रचना सुद्धा चिलखती बुरुजासारखी आहे. तुम्ही बघू शकता इथून एक लहान प्रवेश मार्ग आहे, ज्यातून पुढे आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला असं भक्कम बांधकाम पाहायला मिळतंय. हे बुरुजाची प्रमुख भिंत आहे आणि असंच बांधकाम या बाजूला सुद्धा. प्रतापगड किल्ल्याच्या सगळ्यात प्रसिद्ध बुरुजावरती सध्या आपण आहोत. याच ठिकाणी ध्वजस्तंभाची जागा आहे आणि सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथून तिकडे मागच्या बाजूला अफजल खानाची कबर आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावरती अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता.
शिवछत्रपतींच्या सगळ्यात मोठ्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा हा किल्ला, या किल्ल्याच्या पायथ्याशी त्या अफजल खानाची कबर आहे, जे की मागची बरीच वर्ष त्यावरती बरंचसं अनधिकृत बांधकाम झालं होतं. महाराष्ट्र शासनानं मागच्या 1 वर्षापूर्वी तिथलं जे काही अनधिकृत बांधकाम होतं ते सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील अत्यंत महत्त्वाचा किल्ला असलेला प्रतापगड किल्ल्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या नवीन किल्ल्यावरती. तोपर्यंत जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव.